आपलं दुःख तू झालं. परंतु आता आपण जर विचार केला चर्चा बैठकीचा, आता काही काही लोक 4 महिने झाले, 6 महिने झाले, काही 12 महिने वाले, काही 2 वर्ष वाले आहे का नाही. पण आता विनंती प्रार्थना नाहीये, आदेश नाहीये. जो मार्ग मी स्वीकारला कशाकरता स्वीकारला, मी कशाकरता मार्गदर्शकाकडे गेलो होतो. एका सेवकाला घेऊन मार्गदर्शकाशी संपर्क केला आणि मी कार्य केलं. कोणी व्यसनाकरता घेतली असेल, कोणी अंधश्रद्धेच्या करता घेतली असेल, कोणी आजाराकरता घेतली असेल. आपलं दुःख दूर झालं. काही लोकांचं 3 मिनिटात झालं असेल, काही लोकांचं 3 दिवसात झालं असेल, काही लोकांचं 3 महिन्यात. पण आपण भगवंत विसरला. आपल्याला विनंती प्रार्थना नाहीये, म्हणजे किती आपल्याकरता लाजिरवाणी गोष्ट आहे. जर विनंती प्रार्थना आपल्याला, ज्याच्या भरोशावर आपण जिवंत आहोत. कारण की आपल्याला हे जरी आपल्या घरची गोष्ट, आता आपण सगळं बाहेर गेलो, आपल्याला काही दुःख आलं, संकट आलं, काही अपघात झाला, तर आपण तिथे काय करू? आपल्याला प्रणवच नाही करताय, योगच नाही वागताय. तिथे कमीत कमी आपल्याला भगवान हनुमान जी को प्रणाम, मानते की बाबा जी को प्रणाम, परमात्मा आहे कमीत कमी योग तरी सांगताना पाहिजे आपल्याला तिथे, की भगवान बाबा म्हणजे माझ्या अजून काय चुकी झाली असेल, परंतु मला दुःखातून बाहेर काढ. आणि जय को आला पाहिजे, भगवान बाबा हनुमान जी की जय, मानते की बाबा जी की जय, परमात्मा आहे सत्य मनाचा प्रेम कायम करने वाले आणि वाईट बंद करने वाले मानव धर्म की जय. कमीत कमी इतकं तरी आपल्याला आपल्या शरीरात संग्रहित असायला पाहिजे. तर आपण सेवक आहोत आणि आपलं दुःख आपण कुठेही दूर करू शकतो, अशी जागृत शक्ती या प्रत्येकाजवळ आहे. त्या जागृत शक्तीचा कसा उपयोग घ्यायचा हे मार्गदर्शक नाही उपयोग घेणार, किंवा ज्येष्ठ सेवक देत त्या घ्यायचे नाही घेणार, हे सर्वांना घ्यायचं. आपल्याला कोणत्या क्षणी कशाची गरज आहे, आपल्याला भगवंत कसा साक्षात्कार देतोय हे स्वतः शोधायचं आहे. मार्गदर्शक ते आता बरेचसे काही साधे लोक जे येतात ते नाही, जे म्हणजे दुःखात खूप असले तर तुम्ही तीर्थ करून द्या. मार्गदर्शकाला तीर्थ करून द्यायचंच नाही. जे काही करायचं आहे प्रत्येकाला स्वतः करायचं आणि आपलं दुःख दूर करून अनुभव घ्यायचा, तेव्हा तो माणूस जागृत झाला हे सिद्ध होईल. आता अनेक काही काही तर खूप बिकट जे काही लोक आता आले आहेत नवीन दोनच्या, त्यांची प्रकृती इतकी आधी बेकार आहे का त्याच्या किडनी पासून, त्याच्या लिव्हर पासून सगळे फिरत. आता त्याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर आपल्याला भगवंताचे कार्य जसे सांगेल तसे. आता एक सेवक आता आला नवीन, तो छेलिया म्हणून, त्याला 3 दिवसाची कार्य दिले साफसफाईचे, 2 दिवस चांगला होता तो, आणि 3ऱ्या दिवशी त्याची हालत बिघडली. आता भरती दवाखान्यात अजूनही कोमात आहे. म्हणजे आपला शब्द जर भगवंताने दिलेला तुटला आणि आपण जर तोडला तर त्याला ना मार्गदर्शक काय करू शकत, ना भगवंत काय करू शकत, ना सेवक काय करू शकत. म्हणून आपल्याला शब्दावर जर कायम राहत असेल, किती मोठा आजार असेल, मार्गदर्शकाने जर म्हटलं असेल ना दवाखान्यात नका जाऊ, तर नका जा. प्रयोग करून पहा, 1 दिवस काही होणार नाही. पण आपण ते प्रयोग करत नाही. आता ते जे आहे पाली, त्याच्याला काय, ते आता पोरगी गेली बोलली तो पाली हरले. आता तो कमी 5 वर्षापासून आहे मार्गात, लग्नाच्या आधीपासून तो मार्गात आहे तिथे पती. पण कोणी ओळखतं का हरली म्हणून? कोणी नाही आपण. म्हणून आपल्याला चर्चा बैठकीत जावं लागेल. आपल्याला चर्चा बैठकीत गेल्याशिवाय आणि आपण विनंती प्रार्थना ऐकल्याशिवाय, चर्चा बैठकीतले जे काही कोणी आपण तुटके फुटके माणसं करतात त्यांचे शब्द ऐकल्याशिवाय आपल्याला आला नाही. आपल्याला शब्द ऐकण्यात आपल्याला अडचणीच्या वेळेस भगवंत कसा साक्षात उभा राहतो हे तुम्हाला शोधायचं. हे मार्गदर्शक नाही सांगणार भगवंत कसा उभा राहतो, पण तुम्हाला शोधून तुम्हाला सांगायचा की मला भगवंत कसा साक्षात्कार उभा झाला समोर, आणि मला कसा भगवंताने योग दिला. त्याचा करता ही शक्ती, जागृत शक्ती प्रत्येक सेवकाला नाही घेतो. त्याचा उपयोग घ्यायचा आपल्याला. त्या उपयोगाच्या माध्यमातून आपण एवढे मोठे कार्यक्रम कशा करता घेतो. अजून कार्यक्रम आपण घेतला, कमीत कमी 700 ते 800 महिला तिथे असेल कार्यक्रमाला. कशा करता घेतो आपण, की बाहेरच्या ज्या काही सेवकी येतात, काही मार्गदर्शक येतात, ते आपले अनुभव सांगतात, आणि त्या अनुभवाचा आपल्याला कुठे उपयोग होईल हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. जर आपण सांगू शकलो नाही, आता 10 वर्ष 15 वर्ष असलो तर काही अर्थ नाही. आता ह्या मला वाटते मागच्या महिन्यात काही डिसेंबर मध्ये त्या याच्याकडे नभवून काढतो, कोणाकडे, निलेश आंबाकडे. आता निलेश आंबाकडे हवन कार्य होतं, त्याचा कार्यक्रम सगळा साफच हे झाला. पण त्याच्यामध्ये एक बिसले गडातल्या सेवकीन मुलगा होता, याच्यावर की याच्यावर त्याला बोलू द्या.
कोणाचा सेवक आहे म्हटलं तर बिस्लेरीचा आहोत. आता बिस्लेरीचा आहे म्हटलं तर ती जर बाई एखादी बाई म्हणजे शिवाय देत असेल नाही का, किंवा एखादी सेल्फीच मला शिवी देत असेल, तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आपली नियमावली का म्हणते, आपल्या नियमावलीत पेज क्रमांक 22 आणि नियम क्रमांक 41 हे जर आपण वाचलं, आपल्याला सांगता येईल तिला की बा आम्हाला आदेश नाही, म्हणून आपल्याला त्या नियमावली सांगितलेल्या की परमपूज्य परमात्मा एक सेवक म्हणजे वर्धमान नगरचा सेवक असेल तर त्यांनी इतर संस्थेची ज्याच्याकडे प्रतिमा असेल त्याच्याकडे जायचं नाही. म्हणजे ती समोरची बाई बोलणार नाही का माणूसही बोलणार नाही. आपल्याला दाखवत आलं पाहिजे ना. आपण जर 20 वर्षापासून 25 वर्षापासून मार्गात आहोत आणि आपण जर दाखवू शकत नसत, एखादी सेवकून जर दाखवत नसेल तर काही अडचण आहे. तो चुपचाप समोरचा माणूस कधी चुपचाप राहील, त्याच्यात गिरी नियमावली कोणाकडे नियमावली नियमावलीच्या आधारे आपण बोलतो. आपण मी माझ्याकडून कधीच बोलत नाही, नियमावली जे लिहिलं असतं आपण त्याच्यावर बोलतो. आणि त्याचा करता मी स्पष्टीकरण दिलं होतं. मी अगदीच त्याच्यावर अध्यक्ष होतो की बा मी त्या बालकाला बोलू का नाही दिली की मी कुठेतरी भगवंताच्या वचनात असलेलो. म्हणून नियम आपल्या नियमावली जर पाहिला तर पेज क्रमांक 22 आणि नियम क्रमांक 41 त्यात स्पष्ट दिलेलं आहे की परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे कार्य ज्याच्याकडून असेल, जो त्यागी असेल साधी असेल तर त्यांना इतर संस्थेच्या ज्यांच्याकडे प्रतिमा आहे त्यांच्याकडे ना होणार जातं कशाला जा. ती विष्णू सांगितली की बाबा असताना ज्यावेळेस ओम निघला त्यावेळेस बाबा बोलले होते की ज्यांना त्याच्याकडे जायच्या माझ्याकडे यायची गरज नाही, आणि ज्यांना माझ्याकडे जायचं असेल त्यांनी त्याच्याकडे जायचं नाही. म्हणजे आपला फरक कुठे पडतो कार्यामध्ये हा आपण विचार नाही करत. आपण दुःखी का हवा, आपण दुःखीच नाही राहायला पाहिजे. बाबांनी सांगितलं आपल्याला का माझा सेवक दुःखी राहणार नाही, तो त्याचा कर्म नाही, त्याचे विचार नाही. तर आपल्याला ह्या गोष्टी बोलता आल्या पाहिजे. म्हणजे एखादी आपल्याला कोणी सेवक असो सेवक असो लहान भाषेत मध्ये बोलणार नाही, तुम्हाला बोलणार नाही, आपल्याला बात नसते करत कोणाचं. म्हणून एखाद्याने मला काही शिवे दिल्या किंवा एखाद्या मला वाईट बोलले त्याच्यामुळे माझं काही नुकसान होणार आहे का, माझं नुकसान होणार नाही. परंतु आपल्याला उत्तर काय देता आलं हे दुःख आहे. आणि ती तक्रार घेऊन ती माझ्याकडे येतात का ती तुम्हाला कशी म्हणते, ती दोन शिल्पी दिला माझ्याकडे, ती स्वतः आली आंबाकडे आणि ह्या आली अगदी निर्मला मिसळा काकाजी तुम्हाला शिवा देते, पण मी का करू ती शिवाजी शिवाजी का फरक पडणार आपल्याला. परंतु आपल्याला सांगता आलं पाहिजे पुस्तकात जे लिहिलं आम्ही आमच्याकडून कधीच सांगणार नाही काही की बा तुम्ही असा करा का तसा करा. आणि तुम्हालाही म्हणजे मला बोलता आलं पाहिजे. मी जर एखादं चुकीचं बोलत असेल तर तुम्हालाही निवड देते काकाजी तुम्ही चुकीचं बोलता, तुम्हाला विचारत अधिकार आहे. पण आपलं लक्ष तिकडे नाही. त्याच्यामुळे आपण 4-4, 5-5 कार्य करतो आणि आपल्याला विनंती करतो काही पत्र ना अनुभव आपल्याला अनुभव सांगितलं ते आपण सांगू शकत नाही. म्हणजे विचारायची गोष्ट आहे. ज्या मार्गाशी जुळला ज्या ज्या त्या महापुरुषांनी एवढं कार्य करून तुम्हाला फक्त काही मिनिटातच आराम दिलेला आहे, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपले सर्व काही दुर्लक्ष करतात. नाही तर एवढे सेवक तर या पिपरीतलेच आहे काय. आता इथे सगळीच पिपरीतले आपला सुपाटोनची आहे, आमच्या कलान परिसराची आहे का नाही सेवक बसून आपले मावत नाही, मावू नाही शकत. पण आपले याच्याकडे लक्ष नाही करतात. मी घरी नाही पण 4-4 येणार शनिवार दिवशी आपण घरात नाही का. आता ते बाई बोलली बरोबर, आता 365 दिवस 332 घरी आलेच नाही एकही दिवस. म्हणजे विचारची गोष्ट आहे का ती. म्हणजे भगवंताच्या याच्या करता मार्गदर्शनाकडे जाणे किंवा विचारपूस करणे हे म्हणजे आपल्या तुमच्याकरता तुम्ही दुःखात पाहतो. मी कार्य करतो जी सकाळी उठतो ठीक आहे, परंतु आपल्याला शब्द भगवंताचा. काकाजी गेल्यानंतर जे लोक काकाजी ज्ञानांना मार्ग दिला होता त्यांनी सगळ्यांना सगळे मला भेटले 8 दिवसात. आता तुम्ही आता नवीन दिसल्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणतो नाव विचारलं तुम्ही बरे म्हटल्या बरोबर बरोबर या परिसरात एकही नाही आपला माझ्या हातचा. कारण की कधीतरी सेवक जर असला तर फोन तर करते मला कार्यकर्ते करतात, म्हणून मला ते विचारायला लागतं. म्हणून आता लक्षात ठेवा ते जेव्हा कधी येतील थांबतील घरी तर त्यांना एकदम कामाला लावा, माझ्या जो संपर्क करा तर तुमचे कार्य तुम्ही करता बाई सांगतो. कारण ज्या भगवंताला वचन तुम्ही पहिल्या दिवशी प्रत्येकाने दिले जा की भगवान बाबा हनुमानजी मी याच्या आधी जे काही माझे वाईट विचार होते मी सगळ्याचे विसर्जन करणार, आणि आता मी नवीन विचार घेऊन नवीन भगवान बाबा हनुमानजी महादेव बाबा बिंदूजी विनंती प्रार्थना कशी काय करायची आहे त्या माध्यमातून माझं कुटुंब कसं सुखी होईल याच्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या. याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा त्याच्याकडे बोट दाखवून काय असतं. माझं कुटुंब मला सुखी करायचं, माझा परिवार कसा सुखी राहील, माझा परिवार कसा एकत्र राहील याच्याकडे लक्ष द्या. त्याचं त्या सांगत होत
तो आपले इथं जेवढे बसले आहे की नाही, एकही सेवक नाही त्याच्यात बरोबर, सगळ्याच्या पहिल्याचा सेवक आहे, दोघे जण पती. इथे एकही नाही आहे, मी नाही, मी त्याच्यानंतर 5-7 वर्षानंतर करता. सगळ्यात आधी आपण कोण दुःखात आहे, कुठेतरी आपण चुकलो, कुठेतरी आपल्या चुकीची सेवा मागावं लागेल. नाहीतर आपल्या कुटुंबातला जो त्यागी सेवक असला, त्याच्या कुटुंबात ज्याचा जन्म झाला त्यागात, म्हणजे त्यागी पुरुषाच्या घरी किंवा त्याला त्याग झाला, तो तो व्यक्ती वाईट असत नाही कशातून, आयुष्यभर नाही करणार, पण तो करतो. म्हणजे आपले कर्म कुठेतरी चुकले आपण, त्याच्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागले. आणि आपण बघू, मी सुद्धा वाईट बोलीत किंवा मी जे चुकीचं काम करीन, तर मला सुद्धा त्याचे परिणाम होतात. म्हणून माझं वारंवार सांगणं असते की मी बोलतोय हे बरोबर आहे, परंतु माझ्या याच्यातही काही काही चुका होऊ शकतात. म्हणून त्याच्याकरता तुम्हाला जर अभ्यास असला तर तुम्ही मला बोलू शकता की सांगू शकता, नाही काकाजी चुकलं. जर माझी ती चूक असेल तर मला ते दुरुस्त करावं लागेल, तुमची चूक असेल तर तुम्हाला दुरुस्त करावं लागेल. त्याच्याकरताही चर्चा. आता आपली प्रत्येक आम्हाला दर शनिवारी चर्चा झाली, आता तुमचा परिसर झाला तुम्ही झाली मग परत आता पुढची चर्चा म्हणजे सोपं ठेवून बघाय, त्याच्यानंतर जी करांत चर्चा करेल. तर जे भगवंतांनी तत्व शब्द नियम दिले, 4 तत्व म्हणजे काय, 3 शब्द म्हणजे काय, 5 नियम म्हणजे काय, आणि विनंती आणि प्रार्थना. विनंती आणि प्रार्थना याच्यावर सांगतो मी की विनंती जे दिलेली पुस्तकात ती पाठवतो, त्याचा मोठं नुकाकून आपल्या मताने. प्रार्थना जे दिली आहे त्याचा उपयोग करा, कारण की त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात आपल्या मुलांना आपल्याला हा उपयोग आहे. आणि तुम्ही जर मोडतोड करून करा, आता तिचं घरच नाही, तिचं घरगुस्ती म्हणा, तिचं काही वाक्यच नाही, ते जर म्हटलं तर कसा भगवंत योग्य. आणि मग म्हणते मार्गदर्शक बेकार, मार्गदर्शक दाखल नाही, काय असा प्रश्न निर्माण होतो. चुका आपण सांगतच नाही, मी कुठे चूक नाही. त्याच्याकरता ही विनंती प्रार्थना प्रत्येकाला कशाला मानत त्याच्याकडेच मानला. त्याचा जर आपण विचार केला तर हा मानव कधी चुकी राहणार, हा चुकीच नाही. असे कार्य आपल्याला मान देखील बाबा निवडून दिलेले आहे आणि बिना पैशाने दिले. आता दुसरा मुद्दा होता यायचा वाला, काय नाव तुमचं आडनाव? सूर्यवंशी. सूर्यवंशी. आता यायला कार्यक्रम माहीत होता हळदीकुंकवाचा, आहे का नाही? पण 1500 रुपये द्यायला लागते म्हणून ते आले नाही. आता साधे कार्य पैसेच मागत नाही आपण, साधे कार्याला पैसेच नाही देत, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. परंतु साधे कार्यवाला कोणते जाऊन पैसे घेत नाही. परंतु एखादा त्यागी सेवा असेल, त्याची परिस्थिती नाही आहे यावर्षी देण्याची, वर्गणी देण्याची, तर त्यांनी कार्यक्रमाला यायला पाहिजे, त्यांनी कार्यक्रमाला सहकार्य केलं पाहिजे. आपला कार्यक्रम भगवंताचा, कार्यक्रम मार्गदर्शकाचा नाही आहे, कार्यक्रम भगवंताचा. आणि भगवंताचा कार्यक्रम कसा घडेल, काय घडेल हे चिंता भगवंत आहे, आणि तो कार्यक्रम बरोबर घडत असतो. म्हणून याच्यामध्ये मार्गदर्शकाची खूप वावा होते, वाचायला प्रश्न असते. कन्नड परिसरातला कार्यक्रम होत असतो आणि आपण साध्य कार्यक्रम पैसे घेत नाही, त्यागी लोकांकडून फक्त पैसे घेतो आणि त्याच्यात एखाद्याची जशी परिस्थिती आहे त्या पद्धतीने काम करतो. आता यावर्षी माझी परिस्थिती नाही आहे 1,500 रुपये द्यायची, नाही का, ही 500 देईल किंवा 1000 देईल किंवा नाही देणार. परंतु पुढच्या वर्षी जर माझी परिस्थिती चांगली झाली, मी 2000 देईल किंवा आणखी त्याच्यावर तुम्ही म्हणेन का नाही बाबा आणखी काही संभाषण, पण यावर्षी नाही द्यायचं. तर आपली हे मानसिकता दुरुस्त करावी लागेल. आपली जोपर्यंत मानसिकता दुरुस्त होणार नाही तोपर्यंत आपण ह्या अनर्थ राहणार. तरी आम्ही ह्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून अनेकदा तुम्हाला सांगतो, मार्गदर्शक कधी दोषी नसते, कोणताच मार्गदर्शक दोषी नसते. कारण की त्याचे तो जो नियम सांगते त्या नियमांप्रमाणे वागायचा. आता जर आपण इतिहास जर पाहिला, आपला कणांचा म्हणा का पुण्या जिल्ह्यात लावला, लोक खरं सांगत नाही आणि दुःखातून बाहेर निघाल. खरं सांगणं दुःखातून बाहेर निघतो आणि नाही सांगितलं करता मार्गदर्शक काय करणार? मार्गदर्शक काय भाव मानते की बाबा धुमदेवची तर त्याला माहिती राहणार आहे, ते धुमदेव त्यांना जेवढी अक्कल त्यांनी दिलेली आहे तेवढेच आपण कार्य करतो. नाही तर मार्गदर्शकाला सगळ्या गोष्टी करतात, कोण काय करते, कोणी एखादी चूक केली, काय केलं, त्या आधारावर त्याला त्याच्या शब्दावर त्याला आणायला लागतो. त्या शब्दावर लागतो म्हणजे मान त्यागी बाबा धुमदेवच्या माध्यमातून भगवान बाबा म्हणजे शब्द मंडळाच्या मार्फत जे मार्गदर्शकाला मिळालाय त्या शब्दाला. आता तुम्ही म्हणाल का बा जे साधे सेवक आहे याच्याकडून आराम लागते, लागत नाही असं नाही. आता मी जर जागेवर नसलो मार्गदर्शक, तर तुम्ही एका साध्या सेवकाचा जरी शब्द घेतला तरी तुमच्या कुटुंबात एखादा आजार असेल, काही दुःख असेल, हे अंधश्रद्धा बिंदत अशीच होईल. अंधश्रद्धा थांबतच नाही सेवकाच्या घरी, परंतु त्याचा उपयोग कधी कोणत्या परिस्थितीत कसा करायचा हे तुम्हाला सांगा आणि त्या आधारावर कार्य करा. त्याच्यामध्ये काही नाराजी नाही घ्यायची म्हणून. आणि काही मला बा वाईट म्हणलं किंवा मी
वाईट बोललो. आणि दुसरी गोष्ट, चर्चा बैठकीत आपले सेवक आहे अडाणी, त्यांनी विनंती प्रार्थना कमी येते, हसून होता त्याच्याकडे कोण. आता काही काही ते सेवकच हसत होती, मग सेवक हसणं सेवकीची हसत. म्हणून त्याच्याकडे थोडं चुकला असेल तर त्याला समजून सांगा. आपण हसण्यापेक्षा त्याला जर समजून सांगण्यात जर वेळ घालवला त्याचा फायदा आपल्याला. आपण काय करतो, हात सुद्धा काढतो, त्याला आणखी वाईट वाटते, तो पुढच्या वेळी मी येतच नाही. म्हणजे अशी परिस्थिती नाही आली. विनंती प्रार्थना ही आपली पाठच झाली पाहिजे. आणि चर्चा बैठकीत नाही येण्याचं काही कारणच नाही. आता ते नियम लय स्थितीला आहे प्रत्येकाचे, नाहीतर लय कडक होते. ज्यांनी येत नाही उभा राहा, जो 2 चर्चा नाही आला तो बाहेर उभा राहा, एखाद्याला वाईट कृत्य केलं तू बाहेर बस, रस्त्यावर बस. पण ज्यांना भगवंता घ्यायचा होता ते बसले बिचारे बाहेर, पाण्यात बसले, पावसात बसले, कुटुंबासहित बसले लेकरवाले घेऊन, आणि त्यांनी योग घेतला. आताची तशी परिस्थिती नाही आहे. आता जर त्याला बाहेर बसलं तो सीधा घरी जाईल, दुसऱ्या पार्टी जाते. हा नाही तर मग दुसऱ्या बाहेर बसलं नाही का, तिकडे जातील ते. म्हणून अशी परिस्थिती. नियम कडक असा बी करता येते, करता येताना भाग नाही आहे. एखाद्याला म्हणलं तर बाहेर तर बसत आहे, पण याच्यात तुमच्या सुधारणा झाली पाहिजे. कारण की काळानुसार वेळ बदलत असतो आणि वेळेनुसार परिस्थिती बदलते. त्याचा जर आपण अभ्यास केला तर भगवंत काय वस्तू आहे ते आपल्याला कळते. असे तत्व शब्द जो कोणाच ठिकाणी नाही आहे, हे फक्त आपल्या मार्गात आहे. आणि ते फक्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर त्यांच्या मार्फत त्यांचे कार्य आहे. त्यांच्या हे जर कार्य त्या पद्धतीचे जर तुम्ही कार्य केले तर कधीही सेवक मागे येणार नाही. असे महत्वाचे कार्य आपल्याला दिले. आता दुसरी गोष्ट सांगायची आपल्याला, का आता आपला झाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम, तर आपली इथे राहू आहे. आपण 3 ठिकाणी हिशोब सांगण्यापेक्षा, आणि आज आणखी ते वर्षापेक्षा जमत नव्हतं तर त्याच्यामुळे ती नाही आली, तर पुढल्या राहू आहे. आपल्याच घरी सर्व सेवकाची नाही होणार, सेवकाचा नाही आलं, सेवकिनी आणि सेवक, त्याच्यामध्ये 3ही ठिकाणचे लोक, सुपरटाऊन, कल्याण आणि पिपरी, इथे येऊन त्या ठिकाणी सगळ्यांना त्या झालेल्या खर्चाचा हिशोब, वर्गणी किती दिली, काय दिली, त्याचा हिशोब पुढच्या रविवारी माझ्या निवासस्थानी सांगण्यात येईल. संध्याकाळी 7च्या नंतर यायच्या सर्वांना, सेवक असो सेवकीन असो सर्वांनी यायचा. म्हणजे तो हिशोब एका ठिकाणी सांगायला बरं, 3 ठिकाणी सांगण्यापेक्षा एका ठिकाणी हिशोब सांगायला बरं. तर त्या ठिकाणी म्हणजे 8 तारखेला सुद्धा पुढच्या रविवारी सर्वांनी माझ्या निवासस्थानी उपस्थित राहावं. किती वर्गणी कोणी काय दिली, किती खर्च झाला, काय झालं हे सगळ्यांना माहिती. तर तिथे सुद्धा सर्वांनी उपस्थित राहू. काही चुका असल्यास आपल्याला बोलता येते, म्हणून घाबरायचं नाही. मार्गदर्शक म्हणून घाबरायचं नाही, हे मार्गदर्शिका म्हणून घाबरायचं नाही. मार्गदर्शिका जर चुकत असेल, मार्गदर्शक चुकत असेल तर तुम्हा सर्वांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु तत्वानुसार, नियमानुसार. आपण जर तत्वाच्या बाहेर बोललो तर ना मार्गदर्शक ऐकताना सेवक आहे, पण तत्वाच्या आधारावर जर मार्गदर्शक चुकला असेल तर तो आपली चुकी कबूल करतो कोणी. पण आपण जर तत्वाच्या बाहेर जर बोलू तर कोणी ऐकणार नाही. त्या आधारावर, आणि त्या आधारावर प्रत्येक सेवक सेवक आपले कार्य सफल करावे. इतके बोलतो. निवाडा सुद्धा व्यवहार देतो. सर्वांना माझा नमस्कार.